हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 11वीचं केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण पाहत आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 आणि 15. मित्र हो, पी ब्लॉक एलिमेंटमध्ये 6 ग्रुप्स येतात. ग्रुप नंबर 13, 14, 15, 16, 17 आणि 18, दॅट इज द 0 ग्रुप. ह्या 6 ग्रुपपैकी 3 ग्रुपचा, दॅट इज द ग्रुप नंबर 13, ग्रुप नंबर 14 आणि ग्रुप नंबर 15 या एलिमेंटचा तुम्हाला सखोल स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये आपण त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, त्यांच्या रिॲक्टिव्हिटी, त्यांचं ऑकरन्स हे सगळा स्टडी करणार आहोत. आज आपण केमिकल प्रॉपर्टीज पाहणार आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 आणि 15. आणि त्याच्यामध्ये सब पॉइंट्स आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर ऑक्सिजन ऑफ ग्रुप 13, 14 and 15 एलिमेंट्स. म्हणजे ग्रुप 13, 14 आणि 15 मध्ये जे जे एलिमेंट्स येत आहेत त्या एलिमेंटचं ऑक्सिजन सोबत रिॲक्शन कशी होतो, रिॲक्शन झाल्यावर ऑक्साईड फॉर्म होतो, तो कोणता ऑक्साईड फॉर्म होतो आणि त्या ऑक्साईडचं नेचर काय हे स्टडी करायचं आहे. आपण एक एक ग्रुपचा स्टडी करणार आहोत. पहिले ग्रुप नंबर 13चा ग्रुप म्हणजे ग्रुप नंबर 13च्या एलिमेंट्स ऑक्सिजन सोबत रिॲक्शन, प्रॉडक्ट फॉर्मेशन दॅट इज ऑक्साईड आणि त्या ऑक्साईडचं नेचर हे पाहणार आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, ग्रुप नंबर 13 मधला कोणताही एलिमेंट जर का ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होत असेल तर तो या वेनं प्रॉडक्ट दाखवतो E2O3. आता E इज द एनी एलिमेंट रिगार्डिंग टू ग्रुप नंबर 13. म्हणजे ग्रुप E हा जसा आपण X घेतो कोणत्याही गोष्टीला, तर एलिमेंटचा E घेतलेला आहे. म्हणजे जसं E2O3 जसं बोरॉन जर ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला तर B2O3 होईल, ॲल्युमिनियम जर झाला तर Al2O3 होईल, गॅलियम जर झाला तर Ga2O3 होईल. असं म्हणजे E इज द एनी एलिमेंट, म्हणजे या प्रकारचं प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. हे पहा, पहिला एलिमेंट काय, बोरॉन. फर्स्ट एलिमेंट ऑक्सिजन सोबत जर तो रिॲक्ट होऊन राहिला तर जसं आपण पाहिलेला आहे का यानुसार ऑक्साईड कसे बनेल तर B2O3. ठीक आहे. पण ही रिॲक्शन बॅलन्स नाही, याला बॅलन्स करावं लागेल. आणि बॅलन्सिंग आपण पाहूनही राहतो. जे 3 ऑक्सिजन आहे तर 2 ऑक्सिजन आहे. इथं जर आपण पॉईस लावला तर 3 दोन्ही 6 होईल, तर 6 होईल तर इथे सुद्धा 3 लावावं लागेल. पण बोरॉन किती घ्यावं लागेल तर 4. नाउ दिस इज युअर बॅलन्स रिॲक्शन. याच वेळेने ॲल्युमिनियमचा जर काही तुम्ही विचार केला, ॲल्युमिनियम प्लस O2, तर ॲल्युमिनियम सुद्धा Al2O3 असाच ऑक्साईड फॉर्म करतो ऑक्सिजन सोबत. रिॲक्शन बॅलन्स नाही, ते बॅलन्स करावं लागेल. राईस. थर्ड गॅलियम दॅट इज प्लस O2 gives rise to Ga2O3. इथं ट्वाईस, इथं जागा नाही, इथं घेऊ 4 आणि इथे किती राहील तर 3. ठीक आहे. नाव द रिॲक्शन इज बॅलन्स. चौथं इंडियम म्हणतात त्याला, पण तो इंडियाने शोधला त्यामुळे आयम लावला. जर्मेनियम जर्मनीचे सायंटिस्ट आहे त्यामुळे जर्मेनियम. O2 Im2. रिॲक्शन सुद्धा बॅलन्स नाही, हे बॅलन्स करावं लागतं. इथं किती तर 3, हे किती 4, कारण का हे 2, 4, इथं बघा इथं 2, 4. ॲल्युमिनियम किती इथं 4, त्यामुळे 4. पाचवा हॅलियम Pl प्लस, आता सरळ आपण बॅलन्सच डायरेक्ट करू. Tl2O3 इथं ट्वाईस, दॅट इज 4. These are the reactivity of all the group members of group 13 with respect to the oxygen. Here we got the product. The name is oxides. ठीक आहे. आता ह्या ऑक्साईडचं नेचर बघू का, तो ॲसिडिक आहे, बेसिक आहे की मधातला आहे, म्हणजे एम्फोटेरिक आहे. आणि ते का बरं आहे ते सुद्धा समजून घेऊ. हा जो बोरॉन ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होऊन B2O6 हा बोरॉन ऑक्साईड बनवतो, याचं नेचर असते ॲसिडिक. ॲसिडिक ऑक्साईड आहे हा. आणि ॲसिडिक ऑक्साईड म्हणजे असे ऑक्साईड ज्यांची रिॲक्शन वॉटर सोबत केल्यानंतर तो ॲसिड देतात. ॲसिड ऑक्साइड्स ऑर द ऑक्साइड्स विच रिॲक्ट्स विथ वॉटर टू गिव्ह ॲसिड. म्हणजे याला सोबत जर वॉटरमध्ये आपण ट्रीट केलं तर हा ॲसिड बनेल, म्हणजे ॲसिड प्रोडक्ट देईल. हा जो Al2O3 असतो हा एम्फोटेरिक असतो.
एम्फोटेरिक म्हणजे जो ऍसिडही ऍक्ट होतो आणि जो बेसिकही ऍक्ट होतो असा. सपोज जर का एम्फोटेरिक ऑक्साईड सोबत ऍसिड रिॲक्ट झाला तर हा बेस शो करतो स्वतःला, आणि याच्यासोबत जर बेस रिॲक्ट केला तर हा स्वतः ऍसिड शो करतो स्वतःला, आणि ऍसिड आणि बेस रिॲक्ट झाल्यानंतर सॉल्ट अँड वॉटर मिळतात. सपोज हा यासोबत मी HCl टाकला तर हा बेस ऍक्ट होईल, आणि याच्यासोबत जर NaOH टाकला तर हा ऍसिड ऍक्ट होईल, म्हणून एम्फोटेरिक नेचर आहे. थर्ड सुद्धा एम्फोटेरिक आहे. आणि In2O3 आणि Pn2O3 हे बेसिक ऑक्साईड आहे. तसे ऍसिडिक ऑक्साईडची टेंडन्सी कमी होईल, बेसिक ऑक्साईडची टेंडन्सी विथ रिस्पेक्ट टू ग्रुप मध्ये वाढत असते. हे बेसिक ऑक्साईड आहे. बेसिक ऑक्साईड म्हणजे असे ऑक्साईड जे वॉटर मध्ये रिएक्ट केल्यानंतर बेस होतात, म्हणजे बेस प्रोडक्ट होतात. बेसिक ऑक्साइड्स आर द ऑक्साइड्स विच रिॲक्ट विथ बेस टू गिव्ह अ बेस, विथ रिॲक्ट विथ वॉटर टू गिव्ह अ बेस. अशा प्रकारे ग्रुप 13चा स्टडी आपण पाहला. यानंतर ग्रुप 14 आणि ग्रुप 15चा स्टडी पाहू. आता मित्रांनो, ग्रुप नंबर 14 मध्ये जे एलिमेंट्स येतात त्यांची रिॲक्टिव्हिटी ऑक्सिजन सोबत कशी, त्यांचे प्रोडक्ट कसे फॉर्म होतात आणि त्या प्रोडक्टचं नेचर काय असते हे सुद्धा समजून घेऊ. ग्रुप 14 मधले जे कोणते एलिमेंट ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात ते दोन वेळी नाव. एक तर ते PO म्हणजे मोनॉक्साईड किंवा PO2 म्हणजे डायऑक्साईड या फॉर्ममध्ये राहतात. जास्तीत जास्त डायऑक्साईडच फॉर्म होतो. म्हणजे नाव ईच्या जागी आता तो C टाका, CO2 झाला, CO झाला, SiO2 झाला, GeO2 झाला असं. ठीक आहे. नाव E इज द एनी एलिमेंट इन दॅट ग्रुप 14. आपण त्याला कन्सिडर करतो. पहिलं कार्बन, आणि कशासोबत रिॲक्ट होणार तो ऑक्सिजन सोबत. काय बनणार आहे CO2. आपण हे तर लहानपणापासूनच ठेवलं. असं नाही आहे का कार्बन मोनॉक्साईड बनतच नाही. कार्बन मोनॉक्साईडची सुद्धा रिॲक्शन बनते, जसं C+O2 गिव्स राईज टू CO. आता इथं हा O2 लावा म्हणजे हा झाला कार्बन मोनॉक्साईड, असं सुद्धा बनते हे सुद्धा. ठीक. पण जास्तीत जास्त आपण डायऑक्साईड बोलू. सेकंड, Si+O2 gives rise to SiO2, silicon dioxide. Third, Ge+O2 म्हणजे जर्मेनियम प्लस O2, GeO2 जर्मेनियम डायऑक्साइड, Sn+O2 SnO2, and the last Pb, that is the lead, that is the PbO2 lead oxide डायऑक्साइड होणार असं आहे. या प्रकारची रिएक्शन आहे. ग्रुप नंबर 14 ची रिएक्शन सिंपल आहे लक्षात ठेवण्यासाठी. आता हे जे ऑक्साईड तयार झाले ऑक्साईडच आहेत ना त्यांचे. इथं सल्फरचं सल्फाईड म्हटलं असतं असं. तर यांचं नेचर बघू. CO2 हा ऍसिडिक ऑक्साईड आहे. SiO2 सुद्धा, आणि हा सुद्धा समवॉट ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो. आणि हे जे दोन आहे SnO2 आणि PbO2 हे दोन्ही एम्फोटेरिक नेचर आहे. ऍसिडिक ऑक्साईड बद्दल आपण बोललोय. हा ऍसिडिक ऑक्साईड आहे, ठीक आहे. मग का बरं ऍसिडिक ऑक्साईड आहे? यासोबत जर का वॉटर ऍड केलं ना तर हा ऍसिड प्रोडक्ट दाखवतो. हा सुद्धा ऍसिड प्रोडक्ट दाखवून, हा सुद्धा ऍसिड प्रोडक्ट दाखवतो. आणि हे एम्फोटेरिक म्हणजे असे, सपोज आता हा SnO2 यासोबत जर तुम्ही HCl रिॲक्ट केला तर हा स्वतःला बेस शो करतो, म्हणजे बेसिक नेचर या याच्यात. आणि जर याच्यासोबत जर NaOH जर ऍड केला तर हा स्वतःला ऍसिड दाखवतो. म्हणजे याच्यासोबत ऍसिड रिॲक्ट करा हा स्वतःला बेस दाखवतो, यासोबत बेस रिॲक्ट करा हा स्वतःला ऍसिड दाखवतो, आणि ऍसिड रिॲक्ट विथ बेस सॉल्ट अँड वॉटर. अशा प्रकारे ग्रुप नंबर 14 चे रिॲक्शन्स आपण ऑक्सिजन सोबत पाहिले, ऑक्साईड्स पाहिले आणि नेचर ऑफ ऑक्साईड्स पाहिले. याच्यानंतर आपण ग्रुप 15 चे रिॲक्शन बघू, एलिमेंटच्या ऑक्सिजन सोबत ऑक्साईड फॉर्म बघू आणि नेचर बघू ऑक्साईडचं. यानंतर आपण ग्रुप नंबर 15 च्या एलिमेंट्सचं ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाल्यानंतर कोणता प्रोडक्ट मिळतो आणि त्याचा नेचर काय राहतं हे बघू. जनरली आपण हा जो ग्रुप नंबर 15 आहे हा दोन प्रकारचे ऑक्साईड दाखवतो. दॅट इज द
E2O3 आणि E2O5. Now E is the any element in that group number 15. ठीक, बघू आपण ट्रायऑक्साइड आणि पेंटॉक्साइड कोण बनवतो हे बघू. पहिलं नायट्रोजन. आता हा गॅस आहे त्यामुळे डायटॉमिक, डाय म्हणजे 2, आणि ऑक्सिजन सोबत जर रिॲक्ट केला तर तो झाला N2O5 पेंटॉक्साइड बनवतो. N2O4 सुद्धा बनतो, N2O3 सुद्धा बनतो. तर आता 5 आहे त्यामुळे इथं किती लागेल 5, 5 दुनी 10, आणि इथे किती राहील तर 2. अशा प्रकारे ते बॅलन्स होतं. दुसरं फॉस्फरस. हा टेट्रा ॲटॉमिक आहे. जसं हा डायटॉमिक आहे तसा हा फॉस्फरस टेट्रा ॲटॉमिक आहे. टेट्रा म्हणजे 4. आणि जर तुम्ही O2 सोबत रिॲक्ट लावा तर P4O10 म्हणजेच किती लागेल तर 5, आपण त्याला असं P2O5 हाफ करू. थर्ड आर्सेनिक. हा सुद्धा टेट्रा ॲटॉमिक मध्ये येतो आणि याचा ट्रायऑक्साइड बनतो. AS2O3. हे 4 आहे त्यामुळे इथं 2, इथं 2, आणि हा 3 दुनी 6, हा 3 दुनी 6. चौथं Sp म्हणजे अँटिमनी. 4 हा टेट्रा ॲटॉमिक झाला. हा एकच मोनो ॲटॉमिक असतो, पण असे 4 लागतील त्यामुळे आपण बॅलन्स करून आलो म्हणून ट्राईस O2. नाव ट्वाईस Sp2O3. ठीक आहे. and the last Bi, that is the bismuth 4 plus thrice O2 gives rise to twice Bi2O3. बघा इथं पेंटा ऑक्साईड सुद्धा आहे आणि ट्राय ऑक्साईड सुद्धा आहे, त्यामुळे 2 प्रकारचे ऑक्साईड बनवतात असं मी तुम्हाला म्हटलं. आता बघू त्यांचे नेचर. N2O5 हा ऍसिडिक नेचरचा आहे, म्हणजे हा जो ऑक्साईड आहे हा ऍसिडिक ऑक्साईड आहे. याच्यासोबत तुम्ही याला जर वॉटर सोबत ट्रीट कराल तर हा ऍसिडिक प्रॉडक्ट दाखवेल, म्हणून ऍसिडिक ऑक्साईड. हा सुद्धा ऍसिडिक ऑक्साईड. AS2O3 आणि Sb2O3 हे दोनही एम्फोटेरिक नेचर दाखवतात. ऍसिडी ऍक्ट होतात, बेसी ऍक्ट होतात. म्हणजे आता हा AS2O3 म्हणा किंवा Sb2O3 म्हणा, याच्यासोबत जर तुम्ही ऍसिड रिॲक्ट कराल तर हे स्वतःला बेस दाखवतात, आणि यांच्यासोबत बेस रिॲक्ट कराल तर स्वतःला ऍसिड दाखवतात. ऍसिड अँड बेस रिॲक्ट विथ टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. आणि हा जो आहे Bi2O3 हा बेसिक नेचरचा आहे. बेसिक ऑक्साईड म्हणजे असे ऑक्साईड जे वॉटर सोबत रिॲक्ट केल्यानंतर बेस प्रोडक्ट दाखवतात. अशा प्रकारे या ग्रुप नंबर 13, 14 आणि 15 चे एलिमेंट्सचं रिॲक्शन आपण वॉटर सोबत पाहिलं, ऑक्सिजन सोबत पाहिलं. विथ रिस्पेक्ट टू त्यांचे ऑक्साईड फॉर्म झाले आणि त्या ऑक्साईडचं नेचर सुद्धा बघितलं, आणि ऍसिडिक, बेसिक आणि एम्फोटेरिक ऑक्साईड काय हे जाणून घेतलं. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये याच्या पुढची केमिकल प्रॉपर्टी आपण ह्या एलिमेंट्सची ग्रुपची. तिथपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. रेग्युलर आपला अभ्यास चालू ठेवा.